गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यम्। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। कुंडली कौरदेव हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सच्चिदानंद रामदास भगवान की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। आपण जड भरत राजाचं चरित्र पाहत आहोत। जड भरत राजा पूर्वी भरत राजा म्हणून होते। त्यांनी सगळा राज्य सोडून एकांतवासात गेले, परंतु त्यांना एका हरणाचा लाळा लागला आणि ते हरिण एके दिवशी चरता चरता रानात चरता चरता ते परत आलंच नाही, म्हणून ते हरिण करता करता भरतराजांचा प्राण गेला आणि पुढच्या जन्मी ते हरिण झाले। म्हणजे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाली अंगे हरिरूप। जड भरत राजा हरिणी गर्भा गेला, घाला तो घातला वासने। याच वेळी सिंधू देशाचा राजा रहुगण कपिल मुनींकडे ज्ञानप्राप्तीसाठी चालला होता। अध्यात्मविद्या प्राप्त करण्यास तो मुनींकडे पालखीत बसून चालला होता। पालखी वाहून नेणाऱ्या 4 माणसांपैकी एक वाहक पळून गेला। तेव्हा राजाने आज्ञा दिली की जो कोणी भेटेल त्याला पकडून आणा। वैष्णव जण तर भगवत इच्छेनुसारच जगत असतात। ज्ञानी प्रारब्ध कर्माचा क्षय होण्यासाठी जगत असतात। ज्ञानी प्रारब्धाकडे अनिच्छेने पाहत असतात, तर वैष्णव प्रारब्धाकडे ईश्वरी इच्छेने पाहत असतात। साधकासाठी स्पष्ट नियम ठेवला की चालताना 4 हातांपलीकडे दृष्टी जाऊ देऊ नये। दृष्टी चंचल झाली तर मनही चंचल होत असते। म्हणून जड भरत राजाने आता ठरवलं होतं की आता आपण कुठलेही कर्म करायचंच नाही। जड भरत राजा का आता त्याला नाव ठेवलं गेलं? ते काय जड म्हणजे जड बुद्धीचा, पण ते काय जड बुद्धीचे नव्हते, ते खूप ज्ञानी होते। परंतु त्यांना असं वाटलं की मागच्या वेळेला मला वासनेमुळे जन्म घ्यावा लागला, म्हणून आता पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही, म्हणून ते जडासारखे वागायचे। तर एक वेळेला राजसेवकांना जड भरत दिसला। त्यांनी त्याला पालखी उचलण्यास आणले। त्यांना वाटले की हा भला झट्टाकट्टा आहे, पालखीच्या चांगला कामाशी येईल। त्याने पालखी उचलली। आजपर्यंत जो अनेकदा स्वयं पालखीत बसत आला, तोच आज आपल्या खांद्यावर पालखी वाहून नेत आहे। हेच त्याच्या प्रारब्धात होते।
प्रारब्ध भोगावेच लागते. शेवटचा जन्म असूनही पालखी उचलावी लागली. जड भरत खाली पाहत चालले होते की न जाणो आपल्या पायाने एखादी हत्या न व्हावी. त्यांना तर प्रत्येक जीवाठाई भगवंताचे दर्शन होत होते. जड भरताला वाटत होते की आता माझे प्रारब्ध संपत आहे. मरेल तर माझे शरीरच, मी तर नारायणात विलीन होऊन जाईल. मला सावध राहायचे आहे. सावध न राहिले तर काम, क्रोध, लोभ डोक्यावर चढतात. निर्भय व्हा. निर्भयता तेव्हाच येत असते की जेव्हा जीव नेहमी परमेश्वराच्या सानिध्याचा सतत अनुभव घेत असतो. जड भरत रस्त्याने चालतानाही भगवंताचे स्मरण करीत चालत असत. चित्त शुद्ध व्हावे म्हणून त्याची आतुरता वाढवण्यासाठी भगवंत जड भरताच्या हृदयातून अदृश्य झाले. भगवंत दिसेनासे झाल्याने जड भरत व्याकुळ झाले आणि रडू लागले. मला जगात भटकायचे नाही. नाथा, मला कधी आपल्या शरणात घ्याल. माझे प्रारब्ध केव्हा संपेल. अजूनही मला आपले दर्शन का होत नाही. मग आता ही जड भरत राजाचीच कथा आहे का? ही आपली पण आहे. आपण पण असं व्यवहारामध्ये येऊन असं त्यांच्याप्रमाणेच वागलं पाहिजे तरच आपण सुटू शकतो. पण आपण जर समजलं असं मी कोणतरी शहाणा आहे तर मग अडकण्याचं लक्षण आहे. मग हे त्यांना कळालं होतं जड भरत राजांना की पाठीमागच्या जन्मामध्ये मी असा कोणतरी समजत होतो म्हणून माझ्या पाठीमागे वासना लागली, म्हणून मला पुन्हा हा जन्म घ्यावा लागला. तर ते आता पुन्हा तसं होऊ नये म्हणून ते आता जडासारखे वागतात असे म्हणत ते रडू लागले. जड भरताला रस्त्यात एखादी मुंगी दिसली तर ते उडी मारत. उडी मारल्याने पालखी हलून राजाचे डोके पालखीच्या दांड्याला लागत असे. राजा सेवकांना म्हणाला, वाहकांनो, ठीक रीतीने चला, मला त्रास होत आहे. जुने 3 सेवक म्हणाले, महाराज, आम्ही तर नीटच चालत आहोत, पण हा नवा सेवक मात्र नीट चालत नाही. कधी थांबतो तर कधी उड्या मारतो, तर कधी धावतो, कधी हसतो तर कधी रडतो. हा पागलच दिसतो. हा त्रास देत आहे. राजा जड भरताला टोचून बोलू लागला, का रे, तू तर अगदी रोड दिसतोस. तुझे शरीर किती अशक्त आहे म्हणून का तू असा चालत आहे. रहुगण भरताकडे लक्ष देऊन पाहू लागला. भरत काळजीने खाली पाहून चालू लागला. पायाखाली कुणी जीव चिरडला जाऊ नये म्हणून, नाहीतर पाप लागेल असे त्याला वाटत होते. जड भरताला मुंगीती देवदर्शन होते. कृष्ण काही एका ठिकाणी वास करत नसतो आणि एकाच ठिकाणी एकाच स्थळी भगवंत आहे असं म्हणणं हे शास्त्र सांगते की ते अज्ञान आहे. कारण भगवंत कसा आहे, सर्वांभूती पाहे एक वासुदेव, किंवा जे जे दृष्टी दिशीत येते हरिरूप. सर्वांठाई जो कृष्णाचे दर्शन घेतो तोच खरा वैष्णव होय. जड भरताने राजाच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. एका मुंगीला पाहून भरताने उडी मारली. तोच राजाचे डोके पालखीच्या दांड्यावर पुन्हा आदळले. राजाला हे सहन झाले नाही. तो रागाने भरताला अपमानास्पद बोलू लागला, अरे, तू जिवंत असून मेल्यासारखा दिसतोस. तुला कळत नाही. नीट रीतीने चाल. राखेच्या खाली झाकलेला अग्नी जसा ओळखू येत नाही तसाच ब्रह्मचिंतनात लीन झालेला ज्ञानी ओळखला जाऊ शकत नाही. पुन्हा एकदा राजाचे डोके दांडीला लागले. तेव्हा मात्र राजा संतापला व म्हणाला, मी रहुगण राजा आहे, तुला दंड देईन. राजाचा एकही पैसा घेतला नाही की त्याचे काही खाल्ले नाही, तरी तो जड भरताला दंड देण्यास तयार झाला. जड भरताला मारण्याचा राजाला काय अधिकार आहे. राजा अहंकारी होता, मदांध झाला होता. काहीही बोलण्याची जड भरताची इच्छा नव्हती. त्याला वाटले की पुष्टपणा व रोडपणा हा शरीराचा धर्म आहे. आत्मा तर लठ्ठ नसतो ना रोड. हा राजा माझ्या शरीराबद्दल बोलत आहे म्हणून त्याच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. मी मौनच धारण करीन. आता हे प्रत्येकाने जर समजलं तर भांडणं होतील काय. समजा हे शरीर त्या शरीराशी भांडतं, माझा काय त्याची संबंध नाही, मी आत्मा आहे, मी आत्मा हूँ, असं जर आज प्रत्येकाने ठरवलं तर भांडण होण्याचा प्रश्नच येणार नाही. नंतर जड भरताच्या मनात विचार आला की माझ्या अपमानाला काही किंमत नाही, पण मी ज्याला खांद्यावर उचलले आहे तो रहुगण राजा जर नरकवासी झाला तर भूलोकावरून संत संघाचा महिमा नष्ट होईल. लोक म्हणतील की महाज्ञानी जड भरतांनी
ज्याला खांद्यावर वाहिले तो तर नरकवासी झाला. जगात सत्संगाचा महिमा मोठा आहे. काही झाले तरी ज्या अर्थी मी राजाला खांद्यावर घेतले आहे त्या अर्थी मी त्याचा उद्धारही करीन. त्याने राजाला उपदेश करण्याचा निश्चय केला. सत्संगाचा परिणाम नष्ट होऊ नये म्हणून जड भरताने मौन सोडून बोलण्याचे ठरवले. म्हणजे साधू संतांकडे जरी कोणी कुठल्याही जरी पद्धतीने गेला, रागाने जरी गेला, तरी पण त्याचं मात्र काही कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. समजा आता एखाद्या लोखंडाने ठरवलं की परिसाला मी आता मारणार म्हणून, जर भलं कोणाचं होणार आहे? लोखंडाचं होणार. लोखंडाचं काय होईल? सोनं होणार आहे. तसं जड भरताला वाटलं की आता ही संधी आलेली आहे, त्याला आता आपल्यासारखं बनवण्याचं राजाला. आजपर्यंत ते मौन धरूनच होते, पण राजाची त्यांना दया आली आणि त्यांना बोलण्याची इच्छा झाली. राजाचे कल्याण हो. कपिल मुनींच्या आश्रमात राजा तत्वज्ञानाचा उपदेश घेण्यात जात होता. उपदेश घेण्यात जायचे असले तरी दिन होऊन नम्र होऊन गेले पाहिजे. हा राजा तर मोठा अहंकार सोबत घेऊन जात आहे, मोठ्या डामडावलाने पालखीत बसून जात आहे. असा हा अभिमान सोबत घेऊन जाईल तर ऋषी त्याला ज्ञान देणार नाहीत. आज मी त्याला अधिकारी बनवी. रहुगण राजा भाग्यशाली होता. संत मितभाषी असतात. सुदामा ही कमी बोलत असत. मौन पाळल्याने मायेचे बंधन तुटत असते. म्हणून मौनम सर्वार्थ साधनम म्हटलेले. माझ्यासारख्याचा अपमान मी सहन करीन, पण भगवंताला मात्र तो सहन होणार नाही. ते याला शिक्षा करतील असे वाटून जड भरताला बोलण्याची इच्छा झाली. राजाचे कल्याण व्हावे असे भरताला वाटत होते. बोलायचं तर असे बोला की ऐकणाऱ्याचे कल्याण होईल. भरत म्हणाले, हे राजा, तू म्हणतोस तसा मी लठ्ठ नाही, हे सत्य आहे. पण तू असे म्हटल्याने माझी निंदाही झाली नाही व माझा उपहासही झाला नाही. लठ्ठपणा व रोडपणा हे शरीराचे धर्म आहेत, त्यांचा आत्म्याशी काही संबंध नाही. हे राजन, जिवंत असून मी मेल्यासारखा आहे असे जे तू म्हणालास तेही खरे आहे. कारण सर्व जगत जिवंत असूनही मेल्यासारखे असते. ही पालखी मृत आहे आणि त्यात बसणारा तूही पण जिवंत असून मेल्यासारखाच आहे. सर्वच विकारी वस्तूंना आदी आणि अंत असतो. जो जन्मला आहे तो मरणारच. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिशे, राट गाडगे जैसे. तसं राजा, तू पण मेल्यासारखाच आहेस. हे शरीर प्रेतासारखेच असते. आत्मा आणि शरीर यांचे धर्म भिन्न आहेत. आत्मा निर्लेप असतो. आत्मा मनाचा द्रष्टा आहे, साक्षी आहे. ज्ञानी पुरुष ईश्वराशिवाय अन्य पुन्हा वस्तूला व व्यक्तीला सत्य मानित नाहीत. सर्व जीवांठाई परमेश्वराचा वास असतो. मग त्यात कोण राजा आणि कोण सेवक? व्यावहारिक दृष्टीने हे भेद आहेत, पण तात्विक दृष्टीने तर मी आणि तू एकच आहेस. राजा एक, ईश्वरच केवळ सत्य आहे. तू मला जे म्हणालास की मी तुला मारीन, तर मला असे सांग की जरीराला मारल्याने माझी चाल तर बदलणार नाही. माझ्या शरीराला मारल्याने मी सुखी किंवा दुःखी होणार नाही. हे तर सर्व जड शरीराचे धर्म आहेत. शरीराला शक्ती देते मन, मनाला शक्ती देते बुद्धी, बुद्धीला चेतना देतो आत्माराम अर्थात मी. शरीराचे धर्म मला प्रभावित करीत नाहीत. राजा, मी आशासाठी असा वाकडा तिकडा चालत आहे की मुंगी वगैरे माझ्या पायाखाली येऊन कुठे चिरडली जाऊ नये. चालता चालता माझ्याकडून पाप घडू नये असे वाटूनच मी उडी मारतो. माझा श्रीकृष्ण सर्वत्र विराजमान आहे. या मुंग्यातही परमात्मा आहे. म्हणून नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, नाथ महाराज, आदी ब्रह्मा अंती मशक, सर्वांच्या हृदयी मीची एक, ऐशी पाये तो सभागे देख, हे भजन चोख मत प्राप्ती. म्हणजे मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत सर्व एकच एक परमात्मा, एकच एक भगवंत आहे असे जाणून जे भजन करतो ते भजन मला आवडते. म्हणून इथे
जड भरत राजे तेच सांगतात की या मुंग्यातही परमात्मा आहे. मी मुंग्या किंवा इतर जीवजंतू यांच्याकडे लक्ष देऊन चालतो, कारण की ते माझ्या पायाखाली चिरडले जाऊ नयेत. मुंगीतही परमेश्वर आहे असे समजून मी कृष्णाचे चिंतन करीत चालत असतो, तेव्हा माझी चाल तर अशीच राहील. जड भरताचे हे विद्वत्ता प्रचूर भाषण ऐकून राजाला वाटले, नाही नाही, हा पागल नाही, हा तर कोणी परमहंस दिसतो, हा ज्ञानी महात्मा असावा. असे वाटते की हा कोणी अवधूत संत आहे, हा तर वेदांताचे कठीण सिद्धांत बोलत आहे, याची ब्रह्मनिष्ठा अलौकिक आहे. मी त्याचा अपमान करून मोठा अपराध केला आहे. असा विचार करून राजाने पालखीतून एकदम उडी मारली. जो मारण्याला तयार झाला होता तो आता वंदन करायला लागला. जड भरत तर निर्विकारी होते. रहुगणाने अपमान केला होता तेव्हा आणि आता तो सन्मानपूर्वक वंदन करीत होता. त्यावेळी ते समचित्तच होते. ना खेद, ना हर्ष, ना क्रोध, ना दुःख, ना सुख. संतांची परीक्षा मनोवृत्तीने होत असते, वस्त्राने नव्हे. सन्मान व अपमान झाला असता तीच समता त्यांचे ठाई भटकत त्यांचे ठाई दिसून येते. माना अपमानात संतांची वृत्ती सम असते. म्हणजे मान झाला तरी त्यांची वृत्ती सम असते आणि अपमान झाला तरी त्यांची वृत्ती सम असते. नको नको मान, नको अभिमान, सोडी मी तू पण तोची सुखी, हे संतांनी जाणलेलं असतं. वेशाने संत होणे सोपे आहे, म्हणजे वेश घालून संत होणे सोपे आहे. हृदयाने संत होणे फार कठीण आहे. रहुगणाने क्षमा मागितली. तो म्हणाला की आपला अपमान करणाऱ्याचे कधी कल्याण होणार नाही. राजा रहुगणाने विचारले, हा सर्व जगातील व्यवहार तर सत्य आहे, याला आम्ही मिथ्या कशी मानावे? जर वस्तू असत्य असेल तर तिच्याने कोणती क्रिया होऊ शकणार नाही. जसे जड घट स्वतः पाणी आणू शकत नाही. पुढे राजाने विचारले, आपण असे म्हटले की शरीराला दुःख होतं ते आत्म्याला होत नाही, पण मला तर असे वाटते की शरीराला कष्ट झाले तर आत्माही कष्टी होतो. याचे कारण असे की या शरीराचा संबंध इंद्रियाशी आहे, इंद्रियांचा संबंध मनाशी आहे, मनाचा संबंध बुद्धीशी आहे आणि बुद्धीचा प्रेरक आत्मा आहे. म्हणून जे दुःख शरीराला होत असते ते आत्म्यालाही होईल. हे रहुगण राजा बोलते. चुलीवर भांडे असावे, भांड्यात दूध असावे व दुधात तांदूळ असावेत, तर चुलीतील अग्नीने परस्पर संबंधामुळे दुधातील तांदूळ सुद्धा शिजून जातात. दुधाबरोबर भांडे सुद्धा तापते. त्याप्रमाणे शरीराला होणारे दुःख आत्म्यालाही झाले पाहिजे, असं कोण म्हणतात? रहुगण राजा बोलते. मग आता जड भरत राजा म्हणाले, राजा, शरीर, मन, बुद्धी ही मिथ्या आणि जड आहे. आत्मा निर्लेप आहे, म्हणजे आत्मालाही कुठला लेप लागत नाही. चेतन आहे, सत्य आहे. चुलीवरील भांड्यातील दुधात टाकलेले तांदूळ तर शिजून जातील, पण त्या दुधात जर दगड टाकले तर ते मात्र शिजणार नाही, कारण ते निर्लेप आहे. आत्मा तर सर्वश्रेष्ठ व निर्लेप आहे. हे सर्व दृश्य जग मनाची एक कल्पना आहे. राजा, मन विकृत झाले तर जीवनही विकृत होते. म्हणून जर मन शुद्ध असेल तरच आत्म्याला मुक्ती मिळते. फार पूर्वी एकदा माझे मन एका हरिणीच्या पाडसात गुंतले, म्हणून मला मृगयोनीत जन्म घ्यावा लागला. या मृगयोनीत म्हणजे हरणामध्ये मला जन्म घ्यावा लागला. या जन्मी आता मी सावध झालो आहे. राजा, हा उपदेश व्यावहारिक मनाचा आहे. आईला आपल्या मुलाचे ओझे वाटत नसते, कारण की तेथे मनाची ममता काम करीत असते. आईला आपले मूल फुलासारखे हलके वाटत असते, दुसऱ्याचे मूल मात्र भारी वाटत असते. त्याचे कारण आहे मन. मन म्हणत असते की हा माझा आहे, तो परका आहे. राजा, हे तर सर्व मनाचे धर्म आहेत, म्हणजे मनोधर्म आहेत. हे सर्व मनाचे खेळ आहेत. या मनाच्या खेळापायीच मला एकदा हरिण व्हावे लागले होते. मन सुधारले तर जगही सुधारेल असे वाटते. मन हरिणाच्या पाडसात गुंतले होते.
म्हणून मला पशु व्हावे लागले. राजा, तू तर एका एका कश्यप देशाचा राजा आहेस. मी तर अखिल भरतखंडाचा सम्राट होतो, तरीही माझी दुर्दशा झाली. गुणानुरक्तम व्यसनाय जंतोः क्षमाय नरगुण्यमथो मनाशात. विषयासक्त मन जीवाला सांसारिक संकटात फसवीत असते आणि तेच मन विषयरहित झाले तर जीवाला शांतिमय मोक्षपदाची प्राप्ती करून देणारे ठरते. जीवाच्या सांसारिक बंधनाला कारण मनच असते आणि तेच मन जीवाच्या मोक्षालाही कारण ठरते. मन एवं मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. म्हणजे मनच जीवाला बंधनाला टाकतं आणि मनच आपल्याला मोक्षाला नेतं. मनुष्याचे मन विषयासक्त झाले तर ते सांसारिक दुःख देणारे ठरते. विषयांचे चिंतन करणारे मन विषयात फसून जाते तेव्हा ते मनाचे बंधन आत्मा आपले बंधन मानतो, आपल्यावर वृथा आरोप करून घेतो. हा सर्व मनाचा दुष्टपणा आहे. म्हणून मन भगवंतात स्थिर करा. तुम्ही आपल्या मनाला शिक्षा कराल तर यमराज तुम्हाला शिक्षा करणार नाही. ज्या दिवशी जीभ खोटे बोलेल त्या दिवशी उपवास करा. ज्या दिवशी आपल्या हातून एखादे पाप घडेल त्या दिवशी अधिक जप करा. भरत म्हणतात, राजा, तू मला विचारतोस की तू कोण आहेस, परंतु तूच तुला विचार की तू कोण आहेस. म्हणजे आहे मी हा कोण करावा विचार. तू शुद्ध आत्मा आहेस. जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती या तीनही अवस्थांचा साक्षी आत्मा आहे. राजा, ज्ञानी हे जग सत्य मानित नाहीत तर हे जग मनाची कल्पना आहे असे मानतात. जग हे एक स्वप्नासारखे आहे. ज्याप्रमाणे वाईट स्वप्न खोटे असूनही माणसाला रडविते, त्याप्रमाणे हे मिथ्या जगही माणसाला, जीवाला रडविते. समजा की एक माणूस झोपला आहे. तो स्वप्नामध्ये पाहत आहे की एक भयंकर वाघ त्याच्यावर झडप घालत आहे. त्यावेळी तो माणूस भयभीत होऊन जातो आणि वाघ मला खाणार म्हणून ओरडू लागतो व रडू लागतो. त्याची झोप उडून जाते व तो जागा होतो. जागा झाल्यावर त्याच्या लक्षात येते की झालेला प्रकार एक स्वप्न होते आणि आपण स्वप्नातल्या खोट्या वाघाला भ्यालो होतो. स्वप्न खोटे आहे हे माणसाला केव्हा कळते? जेव्हा तो जागा झालेला असतो तेव्हा. कोणती व्यक्ती जागी आहे असे समजावे? ज्या व्यक्तीचे मन विषयांपासून हटले आहे, परावृत्त झाले आहे, तीच व्यक्ती जागी झाली आहे असे समजावे. म्हणून तुलसीदासजींनी म्हटले आहे, जनिये तब ही जीव जग जागा, जब सब विषय विलास विरागा. राजा, म्हणूनच मी म्हणतो की हे सर्व मनाचे खेळ आहेत. मन शुद्ध करण्यासाठी संतांचा समागम करा. महापुरुषांच्या सेवेने ब्रह्माची प्राप्ती होत असते. मत पादरजो विषकम. राजा, सत्संगाशिवाय ज्ञान प्राप्ती होत नसते. आपल्या स्वरूपाचे परिपूर्ण ज्ञानाची एक सत्य वस्तू आहे. एक ब्रह्मच सत्य वस्तू आहे. ब्रह्म हे सत्यस्वरूप, भेदरहित, परिपूर्ण आत्मस्वरूप आहे. ज्ञाते त्याचा वासुदेव, कृष्ण इत्यादी नावाने उल्लेख करतात. अन्यथा जग तर मिथ्या आहे. भरताने प्रथम राजर्षीला दिव्य तत्वज्ञानाचा उपदेश केला आणि मग भवाटवीचे वर्णन केले. आत्म्याचे विवेकरूपी धन एक एक इंद्रिय लुटून नेते. कुणी संत मिळाला तर भवारण्यातून जीवाला बाहेर काढतो. संसाररूपी अरण्यात एकटे कधी फिरू नका. कुण्या संतांचा, साधूचा, सद्गुरूचा आश्रय घ्याल तर भवारण्यातून सुखरूप बाहेर पडू शकाल. मायेच्या कारणाने हा जीव सुखाच्या आशेत या संसारात भटकत असतो, परंतु त्याला खरे सुख मिळत नाही. ज्या जीवाची बुद्धी बेसावध आणि अपात्र असते त्याला 6 लुटेरू इंद्रिय लुटून नेत असतात. त्याचे धर्मरूपी धन लुटले जात असते. मेंढ्यांच्या भल्या मोठ्या कळपातून शिरजोर लांडगा ज्याप्रमाणे मेंढीला ओढून घेऊन जातो, त्याचप्रमाणे जीव संघातून प्रमादी माणसाला स्त्री संतानरूपी लांडगे ओढून नेत असतात. हे जग संसाररूपी वनवेली व जाळ्या यांनी भरलेले आहे. काम्य कर्मरूपी मच्छरांनी हा जन समुदाय त्रस्त होत असतो. या संसार अरण्यात
जीव गंधर्व नगरी पाहत असतो, म्हणजे मिथ्या देहादिकांना सत्य मानित असतो. म्हणजे याचा अर्थ देह कसं आहे, मिथ्या आहे पण सत्य मानतात. याचप्रमाणे सुवर्णरूपी पिशाच्य त्याच्या मागे लागलेले असते. अनेक वेळा रजगुणरूपी धुळीने दृष्टी मलिन झाल्यामुळे आणि स्त्रीरूपी वावटळीच्या धुळीत दृष्टी धुंद झाल्याने जीव भ्रमित होऊन संसारात भटकत असतो व तो दिशाहीन होऊन देवांना जाणू शकत नाही. तो जनसमुदाय भुकेने व्याकुळ झाला असता अधार्मिक मनुष्यरूपी अपवित्र वृक्षांचा आश्रय घेतो. जेव्हा त्याला ताण लागते तेव्हा तो निरर्थक विषयरूपी मृगजळाच्या मागे धावत सुटतो. अनेक वेळा तर तो दुःखदायी मार्गरूपी निर्लज्ज नदीकडेही धाव घेत असतो. यदा कदा त्याला पाणी गवसलेच तर वनातील यक्ष म्हणजे राजा त्याचे प्राण म्हणजे धन हरण करून नेतो. चालता चालता त्याचे पाय काट्याकुट्यांनी बोचरे होऊन जातात. अर्थात त्याला अनेक संकटांशी सामना करावा लागतो. या संघांच्या मनुष्यांना कधी कधी निद्रारूपी सर्प दंश करीत असतो, म्हणून ते प्रेतासारखे निचेष्ट होत असतात. कधी कधी त्यांना दुर्जनरूपी हिंस्र पशु खाऊन टाकतात, तर कधी ते आंधळे म्हणजे वेगभ्रष्ट होऊन कोरड्या विहिरी अर्थात अज्ञानरूपी अंधकारात पडून जाऊन दुःखी होतात. शिवाय हा जनसंघ या जंगलात कोमल स्त्रीरूपी वेलींचा आसरा घेत असतो. मधुर मधुर शब्द उच्चारणाऱ्या पक्ष्यांप्रमाणे त्यांच्या मांडीवर बोबडे बोल बोलणाऱ्या तान्ह्या मुलांची तो इच्छा धरीत असतो. एत देव ही देवा गायंती अहो आम्ही श्याम किमकारी शोभनम प्रसन्न येशा स्विदुत्स्वयं हरिहा ऐर्यजन्म लब्धम नुरुपु भारता जिरे मुकुंद शेवोपैक स्पृहा ही नहा. मनुष्य जन्म सर्व पुरुषार्थांचे साधन आहे असे म्हणून या भारतवर्षात जन्मलेल्या माणसांचा महिमा देवगण याप्रमाणे गातात. अहो या भारतवर्षातील माणसांनी कोणते पुण्य केले आहे, तर श्रीहरी स्वतः त्यांच्यावर प्रसन्न होऊन श्रीहरीची सेवा करण्यास योग्य असा मनुष्यजन्म त्यांना भारतात मिळाला आहे. म्हणजे भरतखंडी नरदेव प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. हा मनुष्यजन्म श्रीहरीची सेवा करण्यास योग्य आहे, म्हणून आम्ही मनुष्यजन्माची इच्छा बाळगतो. या सौभाग्याने आमचे सदैव इच्छुक आहोत. यानंतर येते भौगोलिक वर्णन. या खंडात पृथ्वीच्या 7 खंडांचे वर्णन केले गेले आहे. सप्तद्वीप आणि 7 समुद्र यांचे वर्णन यातच केले गेले आहे. भरतखंडांचे स्वामी आहेत नारायण. भरतखंड कर्मभूमी आहे, अन्य खंड भोगभूमी होत. म्हणून आपल्या भारत देशाला आपल्याला कर्मभूमी म्हटलेले आहे आणि इतर जे खंड आहेत त्यांना भोगभूमी म्हटलेले. भरतखंडात जन्म घेण्याची इच्छा तर देवांनाही होते. भागवतात शरीराची निंदाही केली गेली आहे, वस्तुतीही केली गेली आहे. या शरीराने भगवत सेवा मुकुंद सेवा होऊ शकते. याच स्कंदात 7 पाताळांचे प्रतिपादन केले गेले आहे. या पाताळांच्या खाली आहेत शेष नारायण. राजाने विचारले, नरकलोक कुठे आहे? शुकाचार्य म्हणतात, हे राजन, हा नरकलोक दक्षिण दिशेकडे आहे. नरक अनेक प्रकारचे आहेत. जितकी पापे आहेत तितकेच नरक आहेत. कोणत्या पापामुळे कोणत्या नरकात जावे लागते याचे क्रमबद्ध वर्णन या स्कंदात आले आहे. याप्रमाणे हजारो नरक व हजारो यमलोक आहेत. नरकाचे वर्णन ऐकून राजा परीक्षित म्हणाला, महाराज, मला असा मार्ग दाखवा की ज्या मार्गाने गेलो असता मला ह्या नरकात जावेच लागणार नाही. आपण मला प्रवृत्ती धर्म, निवृत्ती धर्म इत्यादींचा उपदेश केला, पण या नरक लोकांचे वर्णन ऐकून मला भीती वाटते. नरकात जाण्याचा कधी प्रसंगच येऊ नये असा काही उपाय सांगा. आपण ज्या टायमाला सद्गुरूला शरण जातो तेव्हा सद्गुरूला आपण पण हाच प्रश्न विचारला पाहिजे. आपल्याला सुद्धा नरकाची भीती वाटली पाहिजे, तरच आपलं कल्याण होऊ शकतं. शुकाचार्य म्हणतात, राजा, शास्त्रात प्रत्येक पापाचे प्रायचित्त सांगितले आहे. पापाचे विधीपूर्वक प्रायचित्त घेतले गेले तर पाप नष्ट होऊन जाऊ शकते.
प्रायचित्त घेतल्यानंतर पुन्हा पाप कधी करू नये, अन्यथा प्रायचित्ताला काही अर्थ राहणार नाही. दुःख सहन करून ईश्वराचे भजन केल्याने पाप भस्म होऊन जाते. राजाने विचारले, विधीपूर्वक प्रायचित्त घेतल्यानंतरही पाप करण्याची इच्छा मनात उपस्थित होतेच, याला कोणता उपाय आहे? प्रायचित्त घेतल्याने पाप नष्ट होत असते, परंतु पाप करण्याच्या इच्छेचा मात्र नाश होत नाही. म्हणजे प्रायचित्त घेतलं तर पाप नष्ट होतं, पण पाप करण्याची इच्छा नष्ट होत नाही. प्रायचित्त घेतल्याने जर पाप वासना नष्ट न झाली तर त्याला काय उपाय आहे? असा काही मार्ग दाखवा की जेणेकरून पाप करण्याची इच्छाच होणार नाही. म्हणजे आपण जर डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टरकडून असं इंजेक्शन घ्यायचं की ताप पुन्हा कधी यायलाच नाही पाहिजे या शरीराला, असं काहीतरी इंजेक्शन घ्यायचं. नाहीतर आता तात्पुरतं आपल्याला गेलो डॉक्टरकडे, इंजेक्शन दिलं आणि परत आणि 8 दिवसांनी 15 दिवसांनी परत जातो डॉक्टरकडे, तर तसं नको व्हायला. म्हणून प्रायचित्ताने पाप तर जळून जाते, पण पाप वासना नष्ट होत नाही. तर त्याला काय करावे? म्हणजे डॉक्टरकडे गेलो आपण तर ताप जाईल, पण तो ताप कुठल्या रोगाने होतो, कशाने होतो, त्याचं निदान करून ते इंजेक्शन घेतलं पाहिजे आपल्याला. तसं इथे आपण प्रायचित्त जर घेतलं तर पाप नष्ट होतं, पण पाप करण्याची इच्छा नष्ट होत नाही ना. तर त्याला काय उपाय हे विचारले गेले. शुकाचार्य सावध करतात, राजा, मनावर लेस मात्रही विश्वास ठेवू नको. आता शुकाचार्य परीक्षित राजाला उपाय सांगतात की हे राजा, मनावर लेस मात्रही विश्वास ठेवू नको. मन मोठे विश्वासघातकी आहे, त्याच्यावर अंकुश ठेवला पाहिजे. मनाला एकदा का संधी दिली तर ते पुन्हा पाप करण्यास प्रवृत्त होत असते. पाप वासना अज्ञानाने उत्पन्न होत असते व अज्ञानाचे मूळ आहे अहंकार. जी व्यक्ती भगवान श्रीकृष्णाला प्राणार्पण करीत असते तिला पाप करण्याची इच्छाच होत नाही, तिचा अहंकार नष्ट होत असतो. तप म्हणजे मन व इंद्रिय यांची एकाग्रता. ब्रह्मचर्य, शम म्हणजे मनाचा नियम, दम म्हणजे बाह्य इंद्रियांचे नियमन, मनाची स्थिरता, दान, सत्य, शौच, यम, नियम इत्यादींनी पापाची वासना नष्ट होत असते. पण हे परीक्षिती, भगवंताला आत्मसमर्पण केल्याने व भगवंताच्या भक्ताची सेवा केल्याने जी शुद्धी पापी जणांची होते ती तपश्चर्यादींनी होत नाही. पापी मनुष्य जसा भक्तीने पवित्र होऊ शकतो तसा शम, दम, तप इत्यादींनी होऊ शकत नाही. राजा, तू आपले प्राण भगवंताला अर्पण कर, म्हणजे पापाची वासना नष्ट होईल. भगवान नारायणाला जो आपले प्राण अर्पण करतो आणि जो प्रतिश्वास नारायण मंत्राचा जप करतो त्याला पाप स्पर्शही करीत नाही. जो आपले प्राण श्रीकृष्णाला अर्पण करतो त्याला पाप करण्याची कधीही इच्छा होत नाही. प्राणार्पणाचा अर्थ आहे प्राणाने श्वासाश्वासाने नावाचा जप करणे. म्हणजे आजपा जपणे उलट प्राणाचा, तिथे मनाचा निर्धार असेल. तिथे आपल्या मनाचा निर्धार करायचा आहे. श्वासाजवळ प्रत्येक कार्यात ईश्वराशी संबंध जोडलेला असावा. सतत प्रतिश्वास भगवंताचे स्मरण करीत राहाल तर पाप होणार नाही, पाप करण्याची प्रवृत्ती होणार नाही. गीतेत म्हटले आहे, मामनुस्मर युद्धच्च. प्रथम भगवंताचे स्मरण करा, नंतर मग सर्व सांसारिक कार्य करा. जोपर्यंत परमात्म्याचे ज्ञान होत नाही तोपर्यंत वासना नष्ट होत नसते. अज्ञानातून वासनेचा जन्म होत असतो. ईश्वर आणि जग यांच्या स्वरूपाचे ज्ञान झाल्यावरच ही वासना नष्ट होत असते. ईश्वर आनंदरूप आहे व संसार दुःखरूप आहे असा अनुभव आल्यानंतरच वासना नष्ट होत असते. वासनेचे मूळ आहे अज्ञान. अज्ञानाचा नाश झाल्यानंतर ज्ञान होते. ज्ञानाने अज्ञानाचा नाश होत असतो. जोपर्यंत अज्ञानाचा नाश होत नाही
तोपर्यंत वासनाही नष्ट होत नाही, आणि जोपर्यंत वासना नष्ट होत नाही तोपर्यंत पाप घडणेही थांबत नाही. ज्ञानी इंद्रियांना विषयांकडे जाऊ देत नाहीत, पण त्यांचा वासनाक्षय होत नसतो. इंद्रियांना दाबल्याने नव्हे तर प्रभूकडे त्यांना वळवण्यानेच वासनेचा क्षय होऊ शकतो. म्हणजे इंद्रियांना आपण बळवून दाबायचं नाही, तर त्या इंद्रियांना आपल्या काय करायचंय, प्रभूकडे वळवायचं. प्रत्येक इंद्रियाला परमेश्वराकडे वळवल्याने वासनेचा नाश होईल. मन पवित्र करावायचे असेल तर डोळे भगवत स्वरूपात स्थिर करा. जसा एखादा चोर असतो, तो नेहमी चोरी करतो, पण एखादा सांगतो त्याला, एखादा सज्जन, की बाबा रे तू चोरी करू नको, पण तो ऐकतो का? नाही, तो चोरी करत राहतो. पण तो चोरी करायचा बंद कधी होईल? ज्या वेळेला त्याला आतमध्ये कोठडीमध्ये टाकतील तेव्हाच तो काय करतो, चोरी करण्याचं बंद करतो. तसंच आपल्या इंद्रियांना आपण किती जरी समजावून बोलून सांगितलं तरी काय ते ऐकत नाहीत, पण त्यांना काय करायचं, आपण प्रभुरूपी बंदी खाण्यामध्ये डांबून ठेवायची. मग ती कुठं वळवळ करतील का? नाही. मन पवित्र करावायचे असेल तर डोळे भगवत स्वरूपात स्थिर करा. प्रथम स्कंदात 3 प्रकरणे आहेत. ध्यान प्रकरण म्हणजे 14 अध्यायात या प्रकरणाचे वर्णन आहे. 14 अध्यायात 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांचे विवरण आहे. या सर्वांना परमेश्वराच्या ध्यानात रत ठेवा, म्हणजे ध्यान सिद्ध होईल. अर्चन प्रकरण 2 अध्यायात सूक्ष्म अर्चन व स्थूल अर्चन यांचे वर्णन केले गेले आहे. नाम प्रकरण गुण संकीर्तन आणि नाम संकीर्तन यांचे वर्णन 3 अध्यायात आहे. परमेश्वराच्या मंगलमय नावाचा जप करा. तुम्ही ज्ञान मार्गी असा की भक्ती मार्गी असा, ईश्वराची साधना व ध्यान केल्याशिवाय काम बनणार नाही. कुण्या एकात मन स्थिर झाल्यावर मनाची शक्ती वाढत असते. याप्रमाणे 3 साधने दाखवली गेली आहेत. ध्यान, अर्चन, नाम या 3 साधनांच्या साहाय्याने पापांचा नाश होतो व नरकात जाण्यापासूनही बचाव होतो. प्रभूच्या मंगलमय स्वरूपाचे ध्यान व जप करण्याची सवय करा. नियमित भक्ती साधना चालू ठेवा. नरकात जाण्याची वेळ येऊ नये म्हणून या साधनांचा उपयोग करा. दररोज भगवंताची भक्ती करा, त्याच्या नावाचा जप करा, त्याचे ध्यान करा. वरील 3ही साधने तुम्हाला शक्य झाली नाहीत तर पुन्हा एका साधनावर अढळ श्रद्धा ठेवा. इंद्रियांना भक्तिरसात बुडवल्याखेरीज वासना नष्ट होत नसते. भक्तीच्या साहाय्याने जीव भगवंताजवळ जाऊ शकतो. भक्तीच्या द्वारे जीवाचा ब्रह्मसंबंध शक्य होतो. ध्यान, अर्चन, नामस्मरण या 3 साधनांनी भक्ती दृढ होत असते. परमेश्वराचे ध्यान जोवर केले जात नाही तोवर चित्त शुद्ध होत नाही. व्रताने द्रव्यशुद्धी होत असते पण चित्तशुद्धी होत नसते. केवळ दान केल्याने भगवंताची प्राप्ती होत नसते. दानाचे फल आहे लक्ष्मी. गीतेती सांगितले आहे, नाहम वेदैर्न तपसा न दानेन न त्यजेयः. वेद, तप, दान आणि यज्ञाने माझी प्राप्ती होत नसते. भगवंताच्या ध्यानाने मनाची शुद्धी होत असते. म्हणून दररोज ध्यान करण्याची आवश्यकता आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, राहो आता हेची ध्यान. हेची म्हणजे भगवंताचं, परमात्म्याचं. राहो आता हेची ध्यान, डोळा मन लंपट. ध्यानात एकाग्रता न झाली तर नामस्मरणाची आवश्यकता असते. हे 3ही साधने एकसाथ शक्य झाली तर हरकत नाही, पण कोणत्याही एका साधनाचा अवलंब तर करावाच लागेल. साधना वाचून सिद्धीची प्राप्ती शक्य नसते. माणसाने प्रथम आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे. नावड्या वाचून जशी नौका तशी ध्येयाविना जीवन मानावे. ध्येय निश्चित करून ते साधण्याकरता साधन करा. या कलिया काळात कुणी अधिक तर काही करू शकत नाही, म्हणून नामस्मरणाचा आश्रय घेतला पाहिजे. कलियुगात नामस्मरण प्रधान मानले गेले आहे. सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. अदृश्य वस्तूचे नाम जपल्याने त्या नामाचे स्वरूप प्रकट होते.
प्रत्यक्ष साक्षात्कार होईपर्यंत प्रभूचे नामस्मरण चालू ठेवले तर एक ना एक दिवस प्रभूचा साक्षात्कार अवश्य होईल. कलियुगात ध्यान लवकर फलदायी होत नाही. ध्यान आहे तर उत्तम, पण त्यामध्ये पावित्र्याची फार आवश्यकता असते. कलियुगात मनुष्य इतका पवित्र असू शकत नाही, म्हणून कलियुगात नामस्मरण मुख्य मानले गेले आहे. सीता ध्यानपूर्वक असे नामस्मरण करीत असे की झाडांच्या पानापानातून रामधुनी निघत असे. परमेश्वराच्या नावाच्या ठिकाणी निष्ठा उत्पन्न होणे फार कठीण आहे. नामस्मरण करू लागले तरी जीभ थांबून जाते, पाप जिभेला धरून ठेवते, नामस्मरण करू देत नाही. घरात पावलोपावली भगवंताच्या नामाचा उच्चार केला तर पावलोपावली यज्ञाचे पुण्य मिळते. तसे पाहिले तर नामसाधना दिसते फार सोपी, पण अंमलात आणण्यास फार कठीण आहे. नावावर अटळ निष्ठा ठेवा. परमेश्वराचे नाम सतत जपण्याची सवय ठेवाल तर मृत्यूही चांगला होईल. अंतकाळापर्यंत ब्रह्मनिष्ठा कायम ठेवणे सोपे नाही. नामनिष्ठे वाचून कलिकाळात आपल्या उद्धाराचा अन्य कोणता मार्ग नाही. प्रत्यक्ष रामाने टाकलेला दगड तरला नाही, पण राम नामाने टाकलेला दगड मात्र तरला, बुडला नाही. एकदा प्रभू रामचंद्राच्या मनात एक कुतूहल उत्पन्न झाले. मीही पाहतोय की माझ्या स्पर्शाने दगड तरतात की नाही. असा विचार करून प्रभू रामचंद्र कोणी पाहणार नाही अशा ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर आले. तेथे त्यांनी काही दगड समुद्रात टाकले, परंतु ते सर्व पाण्यात बुडाले. ते पाहत होते ना, सर्व वानर काय करायचे, दगड उचलून पाण्यात टाकायचे, सगळे बुडायचे. परंतु दगड तरत होते, त्यांचे दगड पाण्यावर तळत होते. तर प्रभूला वाटलं, रामचंद्राला वाटलं, मी का नाही एखादा दगड टाकावा. पण त्यांच्या हातून त्यांनी जो दगड टाकला ते काय पाण्यामध्ये बुडाले, जेवढे दगड टाकले. प्रभू रामचंद्रांना आश्चर्य वाटले की असे का झाले. माझे नाव लिहिलेले दगड तर तरले होते. म्हणजे ते वानर ते काय करायचे, दगडावरती नाम लिहायचे राम, आणि मग ते दगड पाण्यामध्ये टाकायचे, तर ते तरायचे. यांना काय वाटलं की मीच राम आहे ना, मग मी टाकलेले तरायला पाहिजे, पण ते बुडायचे. हनुमंत हे कौतुक तेथेच कुठेतरी लपून पाहत होते. रामचंद्र जेव्हा निराश होऊन येत होते तेव्हा त्यांनी रस्त्यातच अडवले व त्यांचे दर्शन घेतले. रामांनी हनुमंताला विचारले, तेव्हा माझ्या नावाने दगड तरले, पण आज मी स्वतः हाताने दगड फेकले तर ते सर्व बुडाले. हनुमंता असे का झाले. हनुमंताने उत्तर दिले, भगवान, हे तर स्वाभाविक आहे. ज्याला प्रभू रामचंद्र स्वतः फेकून देतात, तिरस्कृत करतात, त्याला कोण बरे तारू शकेल. ज्याला प्रभू रामचंद्र फेकून देतील, ज्याचा त्याग करतील, ज्याला सोडून देतील, त्याला तर बुडावेच लागेल. कळालं ना. जो प्रभूने ज्याला फेकून दिले तो बुडणारच आहे, आणि प्रभूने ज्याचा अंगीकार केला तो तरणार आहे. त्या दगडांना आपणच हातातून टाकून दिले म्हणून ते बुडाले. ज्याला आपण आपला म्हणविता, ज्याचा स्वीकार करता, तो कधी बुडू शकत नाही. मग ज्याचा तुम्ही ज्याला आपला म्हणता, ज्याचा तुम्ही अंगीकार करता, तो कधी बुडणार नाही. ज्या दगडांनी समुद्रावर सेतू बांधला गेला त्यांच्यावर आपले श्रीरामाचे नाव लिहिले गेले होते म्हणून ते तरले. जी शक्ती आपल्या नावात आहे ती भगवंत आपल्या हातात नाही. म्हणून तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघश्यामा. म्हणजे तुझ्याच नामाचा महिमा तुला कळणार नाही. राम नामात जी शक्ती आहे ती स्वतः रामातही नाही. पावर श्रीरामांनी आपल्या जीवनात काही जीवांचा उद्धार केला होता, परंतु त्यांच्या नावाने आजपर्यंत अनेकांचा उद्धार झाला. नाम जपाचा महिमा काही निराळाच आहे. जपाने कुंडलीतील ग्रहही बदलून जातात. आम्ही आणखी काय सांगावे. तुळशीदासांनाच ऐका. मंत्र महामती विषय न्यालके, मेटल कठीण कुवडकू भालके, भाव कुभाव अनक अलकहू नाम, जपत मंगल दिशी दसहू. जप तर जनाबाईने केला होता. जनाबाई शेणाच्या गोवऱ्या करीत असे,
पण त्या कुणीतरी चोरून नेत असे. जनाबाईने नामदेवांजवळ तक्रार केली. नामदेव महाराज म्हणाले, गोवऱ्या तर सर्वांच्या सारख्याच असतात, तुझ्या गोवऱ्या कशा ओळखू येतील? जनाबाई म्हणाली, ही तर फार सोपी गोष्ट आहे. एक गोवरी कानाशी लावावी, ज्या गोवरीतून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येईल ती माझी गोवरी समजावी. एक वेळेला जनाबाईंची कीर्ती कबीर महाराजांपर्यंत गेली. कबीर महाराजांनी ठरवले की जनाबाई एवढी महान संत आहे तर आपण तिच्याकडे जावे. ती ज्या टायमाला जनाबाईंकडे घरी आले त्यावेळेला असं कळाले की जनाबाई शेण्या म्हणजे गोवरी वेचण्यासाठी गेलेली आहे. तर ती तिथे गेली तर तिथे दोघींची भांडणं चालली होती. दुसरी स्त्री होती आणि जनाबाई, दोघींची गोवऱ्यावरून भांडणं चालली. कबीर महाराजांनी हे पाहिलं आणि ते तिथून चालते झाले, निघायला लागले. म्हणले, ह्या काय, हे कोण जनाबाई, हिला कोण म्हणणार आहे संत जनाबाई म्हणून, कोण आहे आता ह्याच्यातले काय माहिती. जेव्हा जनाबाईंनी म्हणले, त्यांनी हाक मारले त्यांना, म्हणले का आला होता तुम्ही? नाही म्हणले, मी इथे एक संत जनाबाई म्हणून राहते, त्यांना त्यांची भेट घेण्यासाठी आलो होतो, पण इथं काय कोण तसे दिसत नाही, मी चाललो. तर म्हणले, काय नेमकं काय काम आहे तुमचं? तुम्ही मग कबीर महाराजांनी विचारलं, मग तुम्ही का भांडता? ती दुसरी स्त्री होती, ती म्हणली, माझ्या हिने गोवऱ्या चोरल्या जनाबाईंनी. तर ठीक आहे, मग आता काय करायचं? मग काहीतरी उपाय काढला पाहिजे ना. मग जनाबाई म्हणली कबीर महाराजांना की म्हणली, ज्या गोवऱ्या माझ्या गोवऱ्या म्हणली मी शोधून काढू शकते. तर म्हणले, कशा काय? कबीर महाराज बोलले, म्हणले, ज्या गोवरीतून विठ्ठल विठ्ठल असा नामध्वनी येईल त्या गोवऱ्या सगळ्या माझ्या. आणि खरंच जेवढ्या ती गोवऱ्या लावायचे, कानाला लावायचे, तर त्याच्यातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी यायचा. आणि हे कबीर महाराजांनी पाहिलं, मग जाऊन तिचे पाय धरले. म्हणजे संत कपड्यावरूनच किंवा त्यांच्या राहणीवरूनच ओळखावे असं नाहीये. गोवऱ्या करताना जनाबाई मोठ्या तन्मयतेने विठ्ठल नामाचा जप करीत असे. नामदेवांनी गोवरीतून विठ्ठल नावाचा ध्वनी ऐकला तेव्हा ते जनाबाईला म्हणाले, जणे नामदेव मी नव्हे तूच आहेस. गोवऱ्या करताना जनाबाई अशी तल्लीन होऊन जात होती की त्या जड गोवऱ्यातून ही विठ्ठल विठ्ठल जपाचा ध्वनी निघत असे. 2 नियम नेहमी पाळा. ब्रह्मचर्य आणि आस्ते. 5 कोटी जप करणाऱ्याला ज्ञान प्राप्त होत असते. केवळ ग्रंथ वाचून ज्ञान प्राप्ती होत नसते. प्राचीन काळाच्या संत चरित्रात असे काहीतरी आढळून येत नाही की ते कुठे शिकण्यासाठी गेले होते. भगवत भक्तीने म्हणजे पूर्वीच्या संतांच्या चरित्रात असं कुठं आढळून येत नाही की ते कुठेतरी शिकण्यासाठी गेले होते, कारण शिक्षणच नव्हतं तर शिकण्यासाठी काय होते. भगवत भक्तीने चित्तशुद्धी झाल्यानंतर त्यांना आंतरिक स्वयंस्फूर्तीने ज्ञान प्राप्त होत असे. पंडित शास्त्राच्या मागे धावतात तर मीराबाईंच्या वाणीच्या मागे शास्त्र धावत असे. 13 कोटी जप केल्याने जीव व ईश्वरांचे ऐक्य होते. कलियुगात याशिवाय अन्य कोणताही उपाय नाही. अधिकारी गुरुकडून मंत्र घेतल्यामुळे मंत्रात दिव्य शक्ती संचारित होत असते. आजामेळा ही नामस्मरणाने तरला होता. वेदांताचे सिद्धांत समजणे सोपे नाही आणि समजल्यानंतर त्यांचा अनुभव घेणे तर फारच कठीण आहे. आत्मा केवळ द्रष्टा आहे आणि दुःख तर केवळ शरीरात होत असते. अशा गोष्टी बोलणे आणि समजणे तर कदाचित सोपे वाटेल, पण त्या सिद्धांताचा अनुभव घेणे मात्र अत्यंत कठीण असते. नामस्मरण फार सोपे आहे. भक्ती सोपी आणि सरळ आहे. तिच्यामुळे मृत्यू शांतपणे होतो. जपा वाचून जीवन सुधारत नसते. जीवनात कथा मार्गदर्शक असते. ती माणसाला आपले सूक्ष्म दोष दाखवित असते, पण त्याचा उद्धार तर नामस्मरणाने व नाम जपानेच होत असतो. म्हणजे शास्त्र काय करतं? शास्त्र हे मार्गदर्शक आहे. ते फक्त तुमचे गुणदोष दाखवून देईल, सूक्ष्म दोष दाखविल, पण शास्त्र तसा उद्धार करू शकत नाही. उद्धार जर करायचा असेल तर नामस्मरणाने व नाम जपानेच होत असतो. भगवंताचे नामच भगवंताचे स्वरूप आहे. नामाच्या आश्रयाने पापांचाही विनाश होत असतो. काय ना, भगवंताचे नामच भगवंताचे स्वरूप आहे. जसं नाम देव म्हणजे नामच देव आहे. ज्ञान देव, ज्ञानच देव आहे. आणि इथं आपण ज्ञान वेगळं समजतो, देव वेगळा समजतो, नाम वेगळं समजतो आणि देव वेगळा समजतो, म्हणून मेळ बसत नाही. ते काय झालं? भगवंताचे नामच भगवंत आहे.
भगवंताचे ज्ञानच ज्ञान आहे. दृष्टांत वाचून सिद्धांत बुद्धीला अवगत होत नाही, म्हणून हा सिद्धांत समजण्यासाठी आजामेळाचा दृष्टांत दिला गेला आहे. आजामेळ जन्माने तर अधमच होता, पण प्रभूच्या नावाचा आश्रय घेतल्यामुळे तो कृतार्थ झाला. आम्ही सर्व आजामेळच आहोत, पण आपण समजतो का आम्ही आजामेळ आहोत? आम्ही पापी आहोत असं आपल्याला वाटतं का? नाही. जोपर्यंत आपल्याला आपण पापी आहोत असं जोपर्यंत आपण स्वीकार करत नाही, तोपर्यंत आपण भगवंतापर्यंत पोहोचूच शकत नाही. हा जीव मायेने फसला आहे. जो मायाशी एकरूप झाला आहे तो आजामेळच होय. जिथे जिथे जाल तिथे तिथे माया सोबत येईल. कोळशाच्या खाणीत उतरलात आणि हात स्वच्छ राहिले, हे कधी शक्य होईल का? संसारात मायेचा संसर्ग होतोच. मायेला स्पर्श तर करावाच लागतो, पण तिला अग्नीप्रमाणे स्पर्श करावा. तिला विवेकरूपी चिमट्याने पकडावे. जीवनाचा व्यवहार अग्नीशिवाय चालूच शकत नाही, तरी त्याला कुणी हातात घेत नसतो. माया आमचा पिच्छा पुरवते. आम्हाला तिला चुकून ईश्वराच्या मागे लागायचे आहे. आम्ही ईश्वराच्या मागे लागू तर माया आमचा पिच्छा सोडील. मायेला स्पर्श करताना फार सावध राहिले पाहिजे. संसारात राहून मायेचा त्याग करणे फार कठीण असते, नव्हे अशक्यच असते. कनक आणि कांता ही मायेची 2 रूपे आहेत. प्रयत्न असा करा की या दोहोत मन गुंतायला नको. कनक म्हणजे सोनं नाणं पैसा आणि कांता म्हणजे स्त्री. या दोहोत मन गुंतायला नको. शरीराने पाप करा की मनाने पाप करा, दंड तर भोगावाच लागेल. कनक आणि कांता या 2 वस्तूत माया निहित आहे. या 2 वस्तूंपासून ज्याचे मन मागे हटते त्याचे मन मायेपासूनही मागे हटू शकते. आजामेळ शब्दाचा अर्थ पहा. आजा म्हणजे माया. मायेत मिळाला तो आजामेळ. आजामेळ अनेक पापे करीत जीवन जगत होता. हा आजामेळ आरंभी मंत्रवेत्ता, सदाचारी आणि पवित्र व्यक्ती होता. एके दिवशी तो वनात गेला होता. रस्त्यात त्याला दिसले की एक शूद्र वेश्येशी काम क्रीडा करीत आहे. म्हणजे एक शूद्र माणूस वेश्येशी काम क्रीडा करीत आहे आणि तो पण कामांध झाला. कामांध वेश्येचे असे लोभस व कामुक रूप पाहून आजामेळचे मन भ्रष्ट झाले. आजामेळाने एकदाच वेश्येला पाहिले तरी त्याचे मन भ्रष्ट झाले, तर मग दर रविवारी सिनेमा पाहणाऱ्याच्या मनाची काय अवस्था होत असेल? कित्येक लोकांचा हा नियमच ठरला आहे की दर रविवारी सिनेमा पाहिलाच पाहिजे. कित्येक लोक आपली लहान लहान मुलेही सोबत घेऊन जातात. आपण तर बिघडतातच, पण आपल्या सोबत आपली संततीही बिघडवितात. म्हणजे स्वतः बिघडतात आणि आपल्या संतती आपल्या मुलांनाही बिघडवतात. माझ्या वर्गात एक मुलगा होता. तो 7ही दिवस पिक्चर बघायचा. तो स्वतः सांगायचा 7ही दिवस. आता हे मला आठवण झाली. पाप प्रथम डोळ्यामधूनच प्रवेश करीत असते. पाप प्रथम डोळ्यामधून प्रवेश करीत असते. डोळे बिघडले की मनही बिघडले. मन बिघडले की जीवनही बिघडते आणि नामही बिघडते. रावणाची दृष्टी पापी होती, म्हणून त्याचे नावही नेहमीसाठी दुष्टांच्या यादीत समाविष्ट केले गेले. जे जे पाप मनात येते ते ते डोळ्यांच्या द्वारेच येत असते. डोळे पापी झाले की मनही पापी होते. कामाला डोळ्यात प्रवेश घेऊ देऊ नका, म्हणजे तो मनातही प्रवेश करू शकणार नाही. म्हणजे डोळ्यातच जर प्रवेश करू शकला नाही तर मनात प्रवेश करूच शकणार नाही. माणूस शरीराने नव्हे तर मनाने आणि डोळ्याने अधिक पाप करीत असतो. वेश्येला पाहिल्याबरोबरच आजामेळ कामांध झाला. कारणाशिवाय कोणाकडेही पाहू नका. डोळ्यांच्या द्वारे सर्व पापे प्रवेश करीत असतात. आजामेळ वेशीच्या घरी गेला व तिला समजावून आपल्या घरी घेऊन आला व पापाचरण करू लागला. एकदा फिरत फिरत काही साधूजन आजामेळच्या घरी आले. वेशीने पाहिले की संत घरी आले आहेत, त्यांना भोजन घालावे अशी तिची इच्छा झाली. तसे पाहिले तर वेशीचे अन्नग्रहण करण्याचा शास्त्रांनी निश्चित केला आहे, पण साधूंना माहीतच नव्हते की ती अन्नदाती स्त्री वेश्या आहे. तिने स्वयंपाक केला आणि त्यांनी भोजनही केले. साधूजन ज्याचे अन्नग्रहण करतात त्याचे कल्याणी करतात,
वेशेने सुचविल्यावरून आज्यामेळाने साधूजनांना वंदन केले. साधू म्हणाले, तुझ्या घरी भोजन तर झाले, पण दक्षिणा मात्र अजून मिळाली नाही. आज्यामेळ म्हणाला, महाराज, मी तुम्हाला अजून लुटले नाही, हीच माझी दक्षिणा समजा. मी कुणाही साधूला धन देत नसतो, दुसरे काही मागाल तर देईन. वेश्या गर्भवती होती. साधूंची इच्छा होती की आजामेळाचे कल्याण व्हावे, म्हणून ते म्हणाले, आजामेळा, तुला जर मुलगा झाला तर त्याचे नाव नारायण ठेवशील? आजामेळाने साधूंना विचारले, महाराज, मी माझ्या मुलाचे नाव नारायण ठेवले तर त्यात तुमचा कोणता लाभ होईल? साधू म्हणाले, आमच्या देवाचे नाव नारायण आहे, म्हणून ते नाव ऐकल्याने आम्हाला आनंद होईल आणि तुला भगवंताचे स्मरण होत राहील. आजामेळ म्हणाला, ठीक आहे, मी माझ्या मुलाचे नाव नारायण ठेवीन. आजामेळाला मुलगा झाला आणि त्याचे नाव नारायण ठेवले गेले. संततीवर मातापित्यांचे प्रेम विशेष असणे स्वाभाविक असते. आजामेळ वारंवार नारायणाला हाक मारित असे. नारायणाचे नाव उच्चारण्याची त्याला सवय झाली होती. अतिशय पापी, अतिशय कामी व्यक्ती आपले पूर्ण आयुष्य जगू शकत नसते. आजामेळाचे अजून 12 वर्ष आयुष्य शिल्लक होते, तरी यमदूत त्याला नेण्यास आले. मृत्यूकाळ जवळ आला. आपला लहान मुलगा नारायणवर त्याची फार प्रीती होती, म्हणून त्याचे नाव घेऊन त्याला हाक मारू लागला, नारायण नारायण. भोजन, द्रव्य, कामसुख, स्थान, संतती आणि पुस्तके यात जीव गुंतलेला असतो. मातापित्यांचे मन आपल्या शेवटच्या अपत्यात अधिक गुंतलेले असते. दररोजच्या सवयीनुसार आजामेळाने नाव घेऊन नारायणाला अनेक वेळा हाक मारल्या. त्याचा नारायण तर आला नाही, पण तिथे विष्णुदूत येऊन पोहोचले व ते यमदूताला म्हणाले, आजामेळाला सोडून द्या. म्हणजे यमदूत आलेले होते आणि हा नारायण नारायण म्हणत असताना तिथे विष्णुदूतही आले. ते विष्णुदूत यमदूतांना म्हणतात की आजामेळाला सोडून द्या. यमदूत म्हणाले, आजामेळाचे जीवन भ्रष्ट आहे, म्हणून तो जगण्यास अपात्र आहे. विष्णुदूत म्हणाले, हे खरे आहे की आजामेळाने पाप केले आहे, पण देवाचे नाव घेऊन त्याने आपले पाप धुवून टाकले आहे, पापाचे प्रायचित्त घेतले आहे. या कारणाने त्याची काही पापे जळून गेली आहेत, म्हणून आता त्याला जगू द्या. त्याच्या आयुष्याची 12 वर्ष अजून उरलेली आहेत. यमदूत म्हणाले, आजामेळाने नारायण नारायण तर म्हटले, पण वैकुंठवासी भगवंताला नव्हे तर आपल्या मुलाला हाका मारल्या होत्या. कोण म्हणतात? यमदूत म्हणाले. विष्णुदूत नाही, यमदूत म्हणाले, आजामेळाने नारायण नारायण तर म्हटले, पण वैकुंठवासी भगवंताला नव्हे तर आपल्या मुलाला हाका मारल्या होत्या. विष्णुदूत काय म्हणतात की तो नारायण नारायण म्हटलं, पण यमदूत म्हणतात की त्यांनी वैकुंठवासी नारायणाला नारायण नारायण नाही म्हटलं, त्याच्या मुलाला हाका मारत होत्या. विष्णुदूत म्हणाले, त्याच्या तोंडातून अजाणताच देवाचे नाव निघाले. अग्नीवर न कळता पाय पडला तरी चटका लागल्याशिवाय राहत नाही, तसेच अजाणताच कोणत्याही मिशाने देवाचे नाव घेतल्याने कल्याणच होते. देवाचे नाव न कळता घेतले तरी त्याचे फळ मिळते. आजामेळाने भलेही आपल्या मुलाला बोलवण्यासाठी नारायण नारायण म्हणून हाका मारल्या, परंतु त्या निमित्ताने देवाच्या नावाचा उच्चार तर त्याच्या तोंडून निघाला. मोठमोठे महापुरुष हे जाणतात की संकेताने, पर्यासाने, संगीताचे आलाप घेताना, कोणाची अवहेलना करताना जर भगवंताच्या नावाचा उच्चार झाला तर उच्चारणाऱ्याचे पाप नष्ट होते. खाली पडताना, पाय घसरून पडताना, हातपाय मोडले असताना, कोणत्याही विपत्तीत भगवंताचे श्रीहरी श्रीहरी या नावाचा जो उच्चार करतो तो नरकात जात नाही. पडले असता किती दुःख झाले तरी हाय हाय न करता हरी हरी म्हणा. चुलीवरचे दूध जेव्हा ओतू जाते तेव्हा आमच्या माता हाय तोबा अरे रे म्हणत असतात, पण हाय हाय म्हणून काय उपयोग? त्याऐवजी हरी हरी म्हणा. अजाणताही हरी हरी म्हटल्याने यज्ञाचे फळ तर मिळेल, नाही तर अग्नीला कोण आहुती देतो? हाय नव्हे तर हरी म्हणा. म्हणजे हरी म्हटल्याने काय होईल? अग्नीला आहुती दिल्यासारखं होईल. असे करण्याने न कळती भगवंताचे स्मरण होईल व जप होईल. वाल्मिकी रामायणात लिहिले आहे की मृतात्म्याच्या मागे हाय हाय केल्याने मृतात्म्याला कष्ट होतात, त्याला दुःख होते. हरी हरी म्हटल्याने त्याचे फळ मृतात्म्यास मिळत असते. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने मायाजाळ तुटतील.
विष्णुदूतांनी आजामेळाला यमदूताच्या बंधनापासून मुक्त केले आणि त्याचा उद्धारही झाला. अपमृत्यू टळू शकतो. पहा, महामृत्यू टळू शकत नाही. आयुष्य काही शिल्लक असताना पापामुळे येणारा अपमृत्यू सत्कर्माने टळू शकतो. आजामेळाचा अपमृत्यू टळला म्हणजे जरी समजा मनुष्याचे 100 वर्ष जरी आयुष्य असलं आणि त्याने जर भयंकर जर पाप केलेलं असलं तर त्याची काही वर्ष शिल्लक असताना सुद्धा यमदूत त्याला नेऊ शकतात. आजामेळ अंथरुणावर पडल्या पडल्या हे सर्व ऐकत होता. ते ऐकून त्याला फार पश्चाताप झाला. हृदयातून त्याने प्रायचित्त घेतल्या कारणाने त्याची सारी पापे जळून गेली. त्यानंतर सर्व काही सोडून तो भगवत स्मरण करू लागला. हृदयापासून पश्चाताप केल्याने तर अतिशय पाप केलेल्याचे जीवनही बदलून जाते. तो सुधारतो व ह्या जन्मात तो मुक्ती मिळवतो. म्हणून कुणाही पाप्याचा तिरस्कार करू नका. म्हणजे काय करायचं, त्याला सुधरवण्याचा प्रयत्न करायचा. त्याला पापी पापी म्हणून हिणवू नका. पापाचा तिरस्कार मात्र अवश्य करा. म्हणजे आपण तिरस्कार कोणाचा करायचा? पापाचा, पाप्याचा नाही. म्हणजे जो पाप करतो त्याचा तिरस्कार नाही करायचा, तर त्या पापाचा तिरस्कार करायचा. पण आपल्याला हे कळत नसल्यामुळे आपण पाप्याचा तिरस्कार करतो आणि हे मानावंच लागेल. हृदयापासून केलेल्या पश्चातापाने पापे जळून जातात. प्रायचित्त चित्ताची शुद्धी करीत असते. त्यानंतर आजामेळ नीरस अन्न खाऊ लागला. ज्याचे भोजन सुरस असते त्याचे भजन नीरस असते आणि ज्याचे भोजन नीरस असते त्याचे भजन सुरस होत असते. आयुष्य धन किंवा कुटुंबाकरिता नाही तर श्रीकृष्णासाठी आहे. म्हणजे जे आपलं आयुष्य आहे ते कोणासाठी? कुटुंबाकरता नाही तर हे भगवंतासाठी आहे. कारण याच ध्याने आपल्याला भगवंत प्राप्त करायचा आहे. याची देई घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. आजामेळाची बुद्धी आता त्रिगुणात्मक प्रकृतीच्या पलीकडे गेलेली असून भगवंताच्या स्वरूपात स्थिर झाली होती. त्याला घेऊन जाण्यात विमान येऊन पार्श्वद आले. आजामेळाला वाटत होते की मी इतका पापी असूनही मला सद्गती मिळाली. नामात निष्ठा ठेवल्याचे हे एक फळ होते. म्हणजे तो नामात निष्ठा ठेवून नामचिंतन करत असे. निष्ठावंत भाव भक्ताचा शोधर्म. आजामेळाने नारायण नारायण नावाचा जप करून जीभ आणि जीवन पवित्र केले होते. जिभेला समजावले तर ती सुधारू शकते. तिने श्रीखंड मागितले तर तिला निंबाचा कडूरस द्या. ती व्यर्थ भाषण करते, निरर्थक बकबक करीत असते. भगवंताचे नाव तर ती घेतच नसते. जिभेला जर निंबाचा कडू रस पाजाल तर तिच्यावर रामाचे नाव बिंबले जाईल. भगवंताची भक्ती करणाऱ्याला इहलोक व परलोक दोन्हीतही मान मिळतो. भगवंताचे कीर्तन केल्याने आजामेळ वैकुंठात गेला. भगवंताच्या नावाचा आश्रय घेऊन तो तरुण गेला. आजाचा अर्थ प्रथम माया असे सांगितला होता, पण आता भगवंत नामाचा आश्रय घेतल्यावर आजाचा अर्थ झाला ब्रह्म. म्हणजे कितीही मायेमध्ये जर मनुष्य असला पण नाम घेतल्याने, नामचिंतन केल्याने, देवाचं नाम घेतल्याने तो पुन्हा आजाचा म्हणजे मायेचाच ब्रह्म होऊ शकतो. आज आजामेळ अजब्रह्मात मिळाल्यामुळे ब्रह्मरूप झाला. आज जीव आणि शिव एक झाले. आजामेळ शब्दाचे 2 अर्थ होतात. मायेत फसलेला जीव आणि ब्रह्मरूप झालेला जीव. म्हणजे प्रथम तो मायेत फसलेला होता म्हणून त्याला आजा म्हटलंय आणि आता तो मायेतून बाहेर सुटून ब्रह्मरूप झाला म्हणून त्याच आजाचा असतो कोण आहे? त्याचं नाव काय? ब्रह्म. मायेचे वर्णन तर अनेक प्रकारे केले गेले आहे. श्रीमद आद्य शंकराचार्यांची मायेची व्याख्या करताना म्हटले आहे की श्रीमद आद्य शंकराचार्यांनी मायेची व्याख्या करताना म्हटले आहे की कांचन आणि कामिनीत फसलेल्या व्यक्तीला मायेत फसलेला जाणार. किमत्र हेम कनकंच कांता. या जगात कोणत्या वस्तू त्याज्य आहेत या प्रश्नाचे उत्तर देतात की जीवाला अधोगतीला नेणाऱ्या व म्हणून
त्याज्य असलेल्या दोन गोष्टी आहेत, कणक आणि कांता. या दोघांमध्ये फसलेला मनुष्य मायेत फसला आहे असे समजा. मणिरत्न मालेतील प्रश्नोत्तरे अतिउत्तम आहेत. तिच्यातील एका एका शब्दामध्ये उपदेश भरला आहे. बद्धो हि को वा विषयानुरागी का वा विमुक्तिर्विषये विरक्त्यः को वास्ति घोरो नरकः सोद्यः तृष्णाक्षया स्वर्गपदम किमस्ति. बंधनयुक्त कोण आहे? जो 5 विषयात आसक्त आहे तो स्वतंत्र कोण आहे? बंधनयुक्त कोण आहे? जो 5 विषयात आसक्त आहे तो. म्हणजे बंधनमुक्त कोण? जो 5 विषयात आसक्त आहे तो. स्वतंत्र कोण आहे? जो विषयाकडे वैराग्य दृष्टीने पाहतो तो. घोर नरक कोणता आहे? स्वतःचा देहच घोर नरक आहे. म्हणजे आपण नरक नरक म्हणतो ना, तर स्वतःचा देहच नरक आहे, वेगळा नरक नाही. या देहात सौंदर्य कुठे भरले आहे? हा तर हाड मांस इत्यादी दुर्गंधीयुक्त पदार्थांनी भरला आहे. स्वर्गात जाण्याची शिडी कोणती आहे? सर्व वासनांचा क्षय ही स्वर्गात जाण्याची शिडी होय. कुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की